वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी आली आहे। घरात येऊन मारण्याची धमकी दिल्याची माहिती आता मिळतेय। इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना घरात येऊन मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। जिथं असाल तिथं येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा असं म्हणत प्रशांत कोरटकर यांच्या नावानं इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ करण्यात आलेली आहे। तसंच घरात येऊन मारण्याची धमकी देण्यात देखील आल्याचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे। सोशल मीडियावर सध्या हे रेकॉर्डिंग व्हायरल झालेलं आहे। इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत हे ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा या व्यक्तीनं आरोप केलेला आहे। सावंत यांनी या सगळ्या संदर्भात कॉल रेकॉर्डिंग फेसबुकवर पोस्ट केलेले आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडून। सतेज, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? खरं तर लागवी आपल्याला माहिती की इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना घरात येऊन मारण्याची धमकी आहे ती आता दिली गेलेली आहे। खरं तर याचं जे फोन रेकॉर्डिंग आहे तर त्याने फेसबुकवरती पोस्ट केलं आहे। जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू अशा शब्दात खरं तर प्रशांत कोरटकर या व्यक्तीनं इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ करत ही धमकी दिलेली आहे। तर आपल्याला माहिती आहे की इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत हे माध्यमांना विविध इतिहासाचे दाखले देऊन या ठिकाणी खरं तर माहिती देत असतात। मात्र ही माहिती देत असताना कुठेतरी प्रशांत कोरटकर यांनी या ठिकाणी जी आपल्याला धमकी दिल्याचं पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी अश्लील शिवीगाळ देखील या धमकीमध्ये देताना करण्यात आलेला आहे। शिवाय मुख्यमंत्र्यांचं नाव देखील घेण्यात आलेलं आहे यामध्ये। त्यामुळं ही याबद्दल आता ते सध्या धमकी दिल्यानंतर आता पोलीस तक्रार देखील करणार असल्याची माहिती आहे ती आता समोर आलेली आहे। एकूण जर पाहिलं तर या 4 ते 4.5 मिनिटाच्या रेकॉर्डिंगमध्ये जो शिवीगाळ करण्यात आला आहे त्या संदर्भात आता इंद्रजीत सावंत असतील किंवा मराठ्यांचे जे इतर संघटना असतील त्या देखील आता आक्रमक होतील अशी एक शक्यता आहे ती निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। लागवी सतेज, या सगळ्या प्रकरणी तुम्ही म्हणताय तक्रार केली जाणार आहे, साधारणतः कधीपर्यंत इंद्रजीत सावंत तक्रार करतील या सगळ्या संदर्भात काही माहिती मिळते का? कारण त्यांनी ही पोस्ट आपल्या फेसबुक अकाउंटवर सुद्धा पोस्ट केलेली आहे, हे रेकॉर्डिंग पोस्ट करण्यात आलेलं आहे। या सगळ्या संदर्भात काही नावं सध्या आघाडीवर आहेत का ज्यांच्याविषयी प्रकर्षानं ही तक्रार दाखल केली जाईल? या सगळ्याविषयी तुमच्याकडून अधिक जाणून घेणार आहोतच, पण ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई नमस्कार, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात? मीही आपल्या चॅनलवरच ही बातमी बघितली आणि हे निव्वळ गंभीर नाही तर हे या राज्यातली लोकशाही संपत चालली आहे का? म्हणजे कालपर्यंत फक्त शहरांमधून कोयता गँग किंवा खुलेआम गुंडांच्या टोळ्या फिरत होत्या, परंतु आता त्या विचारवंत आणि बुद्धिजीवी यांच्या जीवावर उठत पुन्हा एकदा दाभोळकरांची जी घटना घडली त्या घटनेची पुनरावृत्ती करण्याच्या दिशेने ही पाऊल टाकण्याच्या या पाऊलखुणा आहेत का? आणि या सगळ्या संबंधाने ग्रह खातं खरंच काही करणार आहे की इथल्या बुद्धिजीवी लोकांनी आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य व्यक्तच करायचं नाही, हेही महत्वाचं आहे। अगदी सुषमाताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। सतेज, आपण पाहतोय या सगळ्या संदर्भात आता राजकीय वर्तुळातून सुद्धा निषेध व्यक्त केला जातोय। नरेंद्र दाभोलकर यांच्या संदर्भात जी काही घटना घडलेली होती, नरेंद्र पानसरे यांच्या संदर्भात जी काही घटना घडलेली होती, या 2 घटनांनंतर पुरोगामी महाराष्ट्रात जर असे प्रकार घडणार असतील तर ते चिंताजनक आहेत असा एक सूर आता उमटतोय। नक्कीच आपण पाहिलं तर नक्कीच खरं तर हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि यामध्ये अनेक वेळा अशा ज्येष्ठ नेते असतील किंवा चळवळीतील कार्यकर्ते असतील त्यांना धमक्या देण्याचे प्रकार घडलेले होते, त्यानंतर त्याच्या हत्या देखील झाल्या होत्या। मात्र आता या सगळ्याची दखल जी आहे ते खरं तर प्रशासनानं घेणं अपेक्षित आहे। इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जी धमकी दिलेली आहे, अश्लील शिवीगाळ केलेला आहे, या सगळ्याच्या प्रकरणी आता त्याच्या नक्कीच पाहिलं तर पोलिसात ते तक्रार करतीलच। मात्र आता ते कधी करणार त्याबाबत देखील आपल्याला थोड्याच वेळात त्याबद्दल माहिती देखील समजेल। मात्र एकूण जर प्रकार पाहिला तर हा गंभीर प्रकार आहे, कारण इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत हे खूप ज्येष्ठ आहेत। अगदी इतिहासाचे तंतोतंत दाखले देऊन
ते आपल्याला माहिती देत असतात, अनेक कार्यक्रमात देखील ते सहभागी होत असतात. मात्र अशा प्रकारची धमकी दिल्यानंतर ते कुठेही या सगळ्या बोलण्यामध्ये खचलेले पाहत नाही, दिसत नाहीयेत. उलट त्यांनी संबंधित व्यक्तीला या कोल्हापुरात आपण असं आव्हान देखील त्यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय. मात्र एकूणच जर पाहिलं या तर आता सगळ्या ते- घटनेनंतर सतेज, कोल्हापूर मधून काय प्रतिक्रिया उमटतायत? कोल्हापूर वासियांमध्ये काय नेमकी कुजबूज सुरू झाली आहे? सध्या तरी त्यांनी 4 तासापूर्वी ही पोस्ट आहे ती फेसबुकवरती केल्यानंतर आता आपल्या माध्यमातून जशा बातम्या बाहेर पडतायत त्यानुसार लोकांना हे समजायला लागलेलं आहे. नक्कीच इंद्रजित सावंत हे जरी चळवळीतले असतील त्यांचे अनेक मोठ्या राजकीय पक्षांशी देखील अगदी मित्र परिवार मोठा आहे. त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर आता जे लोक आहेत कोल्हापुरातले, विशेषतः जे मराठा समाजाचे लोक आहेत, ते आता देखील या ठिकाणी इंद्रजित सावंतांची भेट घेऊ शकतात आणि त्यानंतर या संदर्भात काय नेमकी कारवाई करायची, आंदोलन उभं करायचं का किंवा काय नेमकं या संदर्भात करायचं हे देखील ठरू शकतं. मात्र अद्याप काही लोकांना ही गोष्ट माहीत नाहीये. त्यामुळे आता आपल्या माध्यमातून हळूहळू ही गोष्ट लोकांना माहीत होतीये की अशा पद्धतीची धमकी आली आहे, शिवीगाळ देखील झालेला आहे. त्यामुळे हळूहळू याच्या प्रतिक्रिया आहेत त्या उमटायला सुरुवात होईल. लागवी निश्चित. साधारणतः इंद्रजित सावंत कधीपर्यंत या सगळ्या संदर्भात तक्रार दाखल करतील? काही पत्रकार परिषद घेतली जाईल का? काही संवाद होणार आहे का? काही लोकप्रतिनिधींची भेट घेतली जाणार आहे का? या संदर्भात काही संकेत? याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाहीये. मात्र ही जी व्हायरल जे केलेलं रेकॉर्डिंग पाहता ते नक्कीच तक्रार दाखल करतील अशी एक शक्यता व्यक्त करण्यात येते. कारण यापूर्वी अशा धमक्या देऊन हल्ला होण्याचे प्रकार जे आहेत ते झालेले आहेत आणि विशेषतः या सगळ्या रेकॉर्डिंगमध्ये घरात घुसून मारू अशा पद्धतीची जी धमकी दिल्यामुळं त्यांना आता ह्याची तक्रार जी आहे ती दाखल करावी लागेल. कारण असा कुठलाही प्रकार परत घडू नये यासाठी जी आहे ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. त्यामुळं इंद्रजित सावंत आहे ते तक्रार दाखल करतील अशी एक शक्यता आहे ती वर्तवण्यात येते. आता थोड्या वेळात त्यांच्याशी बोलणं झालं की मग पुढची नेमकी कधी तक्रार दाखल करणार आहे हे ते आपल्याला समजून जाईल. लागवी. धन्यवाद सतेज, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. सावंत हे ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातोय. इतिहास संशोधक आहेत इंद्रजित सावंत यांना आता जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानं खळबळ उडवणारी ही बातमी आता समोर येते. इंद्रजित सावंत यांना घरात येऊन मारण्याची धमकी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. या संदर्भातली जी ऑडिओ क्लिप आहे ती ऑडिओ क्लिप इंद्रजित सावंत यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर पोस्टही केलेली आहे. आता या सगळ्या संदर्भात इंद्रजित सावंत तक्रार दाखल करणार असल्याची देखील माहिती मिळते. हा धमकीचा कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतंय. कितीही मराठे एकत्र करा, ब्राह्मणांची ताकद दाखवू असा या रेकॉर्डिंगमध्ये सांगण्यात आल्याचा दावा आहे. तर प्रशांत कोरटकर यांच्या नावाच्या व्यक्तीनं इंद्रजित सावंत यांना धमकी दिली असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.